नमस्कार. शुभ सकाळ. आज आहे 5 जून. आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत. आज राज्यातील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने नंदुरबारचा दक्षिणेचा परिसर, या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. यामध्ये वळसटच्या काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. नाशिकच्या परिसरात, मालेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. पालघरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. वाशिमच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे, चला तर मग सविस्तर बघूया. नंदुरबारचा दक्षिणेचा परिसर, साक्री, धुळेचा पश्चिमेचा परिसर, मालेगावच्या काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. सिल्वासा, वळसद, नाशिकच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. वैजापूरचा जो पश्चिमेचा परिसर आहे, या परिसरात पावसाची शक्यता आहे. मनमाडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. इगतपुरीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. श्रीरामपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वडा, पालघरचा पूर्वेचा परिसर, डहाणूचा पूर्वेचा परिसर, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवली, जुन्नर येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला जुन्नरचा स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर कल्याण, डोंबिवलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. खोपोली, खेड, मुंबई या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. पुणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. गोरेगाव, त्यानंतर चिपळूण, सातारा, वडूज, कराड, विटा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज आपल्याला बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण, साताऱ्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. कराड, विटा, वडूज या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हा पाऊस मान्सूनपूर्वचा पाऊस असल्याने हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस असणार आहे. काही ठिकाणी खूप पाऊस पडेल असा देखील हा पाऊस असेल. रत्नागिरीच्या पूर्वेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. कोदोली, सांगलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. निपाणीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. इतर ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. निपाणी, सावंतवाडीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर जत येथे देखील पावसाची शक्यता आहे. सोलापूरचा परिसर, यामध्ये प्रामुख्याने जामखेड हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तुळजापूरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पेठ, बार्शी, जामखेड, कैज, लातूरचा काही परिसर, उदगीरचा काही परिसर, अहमदपूर, परळी, बीड, देगलूरचा काही परिसर, या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर माजलगावचा परिसर, नांदेड, वाघाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. सेलू, पैठण, नगरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर हिंगोलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. वाशिमचा जो काही परिसर आहे, या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. लोणारचा पश्चिमेच्या आणि दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जालन्याला देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. जो जालना जिल्हा आहे, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. पण जालन्यात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी हलका पाऊस ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्यात थोडाफार बदल जर झाला तर मोठ्या पावसाची शक्यता देखील इतर ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर हिंगोलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळणार आहे. चिखली येथे ढगाळ वातावरण राहील. हा पाऊस प्रामुख्याने कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर अमरावतीच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत नाही. चंद्रपूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत नाही आहे. त्यानंतर नागपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता बघायला मिळत नाही. गोंदिया, जळगावच्या परिसरात आज पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत नाही. जर थोड्याफार प्रमाणात वाऱ्यामध्ये बदल झाला किंवा हवामानात बदल झाला तर लगेच आपल्याला कळण्यात येईल. या संपूर्ण परिसरात, अकलूजच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर आपण आता स्क्रीनवर बघू शकता, हा संपूर्ण जो परिसर आहे,
या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर हा होता आजचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.